बाप रे, पवार साहेब, विचारधारा यासारखे शब्द तुमच्या तोंडून शोभून दिसत नाही हो. तुमची विचारधारा एकच, ती म्हणजे सत्ता मिळवणं. यासाठी तुम्ही काहीही करू शकता हे महाराष्ट्र ओळखून आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही सत्तेसाठी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं अशी जाहीर कबुली दिली होती. एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं. आम्हाला माहिती आहे तुम्ही हे विसरला नसालच. अहो, तुमची स्मरणशक्ती आहेच तल्लक तेवढी. आज राधाकृष्णन यांना पाठिंबा न देण्यामागे तुम्ही अशा व्यक्तीची पाठराखण करताय ज्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. आजही हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारूच नका पवार साहेब. कारण ज्यावेळी वसंतदादांचं सरकार तुम्ही सत्तेसाठी पाडलं तेव्हा याच नैतिकतेला धरून तुम्हीही राजकारण सोडायला नको होतं का? पण ते काही तुम्हाला जमलं नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत तुमचं मतलबी राजकारण इथली जनता अनुभवतेच आहे. त्यामुळे पवारसाहेब, विरोध करताना कारण जरा तरी पटेल असं द्यावं. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच.